राज्यामध्ये आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता। चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। गहू, हरभरा, ज्वारी, आंबा या पिकांसह इतर पिकांचंही मोठं नुकसान। जिल्ह्यामध्ये हिमायतनगर तालुक्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरामध्ये रिमझिम पाऊस। गाडणीला आलेला गहू आणि हरभरा पिकांना फटका बसण्याची शक्यता, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण। परभणीच्या तंतरंगल गाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू पीक भुईसपाट। तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पाऊस। काढणीला आलेल्या गव्हासह इतर शेती पिकांनाही मोठा फटका। आंबा बागेत फुलोऱ्याची गळ झाल्याने उत्पादनात मोठा फटका बसणार। बीडच्या परळी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस। अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्याच्या वर्धा हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यात काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा। समुद्रपूरच्या मांडगाव शिवारामध्ये 6 ते 7 गावांमध्ये अवकाळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। काही गावांना गारपिटीचाही तडाखा। बीड जिल्ह्यामधील बहुतांश भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका। माजलगाव तालुक्यातील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे। ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचंही नुकसान झालेलं आहे। लातूर जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। गहू, हरभरा, ज्वारी पिकं भुईसपाट। रेणापूर आणि अहमदपूर या तालुक्यांना अवकाळीचा सर्वाधिक तडाखा। परभणी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यामुळे पिकं झोपली। काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस। कापून ठेवलेला शेतामध्ये हरभरा देखील भिजला। हरभऱ्याची वळी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ। धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे बागेतच द्राक्ष सोडण्याची भीती, तर यावेळेसही द्राक्ष सडण्याची भीती व्यक्त केली जाते। द्राक्षाला तडे जायला सुरुवात झाली आहे। द्राक्षाला तडे गेल्यास बाजारभावात 30 ते 40% नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला हमी भावापेक्षा कमी दर। हरभऱ्याला कमी भाव मिळाल्यानं आता शेतकरी चिंतेत। परभणीच्या दैठणा परिसरातील रेल्वे पटरीलगत ड्रोन सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। आपली जमीन शासन अधिग्रहण करणार का, या भीतीपोटी शेतकऱ्यांना या सगळ्या शेतकऱ्यांनी गाठलं आहे पोलीस ठाणं। बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळसिंग गावातील द्राक्षाला बांगलादेशामध्ये मोठी मागणी। युवक शेतकरी अगंद जगताप यांनी पिकवलेल्या द्राक्ष बागेला थेट शेतामध्ये किलोला 100 रुपयांचा भाव। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शेतकरी मेळावा संपन्न। कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेतकऱ्यांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सोलार पंपाच्या दुरुस्तीतील विलंबामुळे शेतकरी त्रस्त। वादळी वाऱ्यामध्ये नुकसान झालेल्या सोलार पंपाचं साहित्य बदलून देण्यात न आल्यानं अनेक पंप बंद आहेत। ऑनलाईन तक्रारी करूनही या ठिकाणी कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये। धुळ्यातील वडेल शिवारामध्ये रानडुकरांचा हैदोस। रानडुकरांच्या वावरामुळे शेतीत मोठं नुकसान। आनंदा मोरे यांच्या केळीच्या बागेचा रानडुकरांकडून नुकसान। 5000 केळीच्या झाडांची नासधूस, शेतकरी हवालदिल। यवतमाळच्या वणीमध्ये बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न। गुणवत्तेचा कापूस नाकारल्यानं शेतकऱ्याचा संताप। मनसे तालुका अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात वाढत्या पाणी पातळीमुळे कळमजा माता मंदिर धोक्यामध्ये आलेलं आहे। तर कमळजा माता मंदिर धोक्यात आल्यानं तर 2 दिवसांपासून लोणार तहसील कार्यालयासमोर भाविकांचं बेमुदत सामूहिक उपोषण सुरू आहे। पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवासाठी गोदावरीचं पात्र कोरडं होताच सोनं शोधण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड। विधींवेळेस अर्पण केलेले दागिने आणि अस्थि विसर्जनातील सोन्याच्या आशेने नदीपात्रामध्ये शोध मोहीम। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नीरा खोऱ्यातील भाटघर धरणामध्ये 71% पाणीसाठा उपलब्ध, तर नीरा देवघर धरणामध्ये 75% पाणीसाठा उपलब्ध। फेब्रुवारी अखेर धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यानं शेतकऱ्यांसाठी हा पाणीसाठा वरदान ठरणार आहे।
नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये मेंढपाळांची चारा पाण्यासाठी भटकंती. दिघवत या ठिकाणी ओढे नाले हे कोरडे ठाक पडल्यानं आता मेंढपाळांसमोर पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सांगलीमध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील एका कुटुंबियांचं आंदोलन. साखर विक्रीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. महिला अधिकारी आणि पतीकडून संगनमतानं 2,87,00,000 फसवणूक केल्याचा आरोप आहे. सोलापुरातील हवेची गुणवत्ता ढासळली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून शहरातील हवेची गुणवत्ता ढासळल्याचं समोर आलं. मागील 15 दिवसांपैकी 11 दिवस हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात वाढ झालेली आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणामध्ये सागरी जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेचा 1 मार्चला शुभारंभ होणार. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभारंभ केला जाणार. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोयना प्रकल्पग्रस्तांचं ठिय्या आंदोलन. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करून पर्यायी गावठाणांमध्ये पुनर्वसन प्रक्रिया सुरू करण्याची त्यांची मागणी आहे. जळगाव शहरामध्ये लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं मुंडन आंदोलन. भाजपकडून मराठा समाजावरती झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन. सोलापूरचे महापौर पद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी असताना ओबीसी व्यक्तीला महापौर पद दिल्यानं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. अमरावतीच्या जामगाव खडकामधील महिला सरपंचांना शिवीगाळ. बेनोडा शहीद पोलीस ठाण्यावरती संतप्त गावकऱ्यांचा मोर्चा. महिला सरपंचाला अवमान खपवून घेणार नाही. महिला सरपंचांचा या ठिकाणी अवमान खपवून घेणार नाही असं म्हणत गावकरी आक्रमक. दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये सकल हिंदू समाजाकडून हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन. लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत मोर्चा. महिलांवरील अत्याचार आणि शहरामध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना याकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा. पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम टिटेघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उंट सफारी. ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उंट प्राणी प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता यावा यासाठी ध्रुव प्रतिष्ठानचा आगळा वेगळा उपक्रम. अहिल्यानगरमध्ये ई कचरा संकलन अभियानाला सुरुवात. महापालिका विचार भारती आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनच्या वतीनं अभियानाचं आयोजन. आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, महापौर आणि उपमहापौरांची यावेळी उपस्थिती. अहिल्यानगरमध्ये शहरात उघड्यावरती रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांना पालिका बक्षीस देणार. उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडून घोषणा. शहरामध्ये कचरा संकलन सकाळी आणि संध्याकाळी 2 टप्प्यात केलं जात असतानाही रस्त्यावर कचरा फेकण्याच्या मोठ्या घटना. नागपूरमध्ये चालता मेट्रोमध्ये फॅशन शोचं आयोजन. शोला प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची हजेरी. फॅशन शो मध्ये 8 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंतच्या महिला आणि पुरुषांचाही सहभाग. नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिकांना मोठा त्रास. 150 मीटरच्या आत फेरीवाल्यांना बसवण्यास मनाई असताना देखील पालिका प्रशासनाचं या आदेशाकडे मात्र दुर्लक्ष. भंडारा शहरातील भूमिगत गटर योजनेच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास. निकृष्ट दर्जाच्या सुरू असलेल्या कामाची खासदार प्रशांत पडोळेंकडून पाहणी. खासदार पडोळे यांच्याकडून कामाच्या चौकशीची मागणी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा पांगरी रस्त्यावरती खोल दरीसारखी एक स्थिती निर्माण झाली आहे. अलीकडेच काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव नसल्यानं अपघाताची शक्यता वर्तवली जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरमाचा भराव करण्याची ही मागणी केली जाते. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामाला मोठी खीळ. 73 कोटी रुपयांच्या या कामाचा वेग गेल्या 2 महिन्यांपासून पूर्णपणे मंदावला. भाविकांकडून त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते. बुलढाण्यातील संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त. उद्या शेगावमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाआरोग्य मेळाव्याचं आयोजन. राज्यातील 10 जिल्ह्यातील पोलीस शेगावात तैनात.
कोल्हापूरच्या शिरढोणमध्ये मोरांच्या शिकारीसाठी अज्ञातांकडून सापळे लावल्याचा प्रकार। सापळ्यामध्ये शेतकऱ्याचाच पाय अडकून जखमी झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण। पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। बदलापूरमध्ये स्त्रीबीज विक्री प्रकरण। नाशिक, नागपूर, तेलंगणा, कर्नाटक, केरळ पर्यंत प्रकरणाचे धागेदोरे असल्याची समोर आली आहे माहिती। अटक करण्यात आलेल्या 3ही महिलांच्या मोबाईलमध्ये पुरावे सापडलेले आहेत। बीडच्या माजलगाव तालुक्यातील खानापूरच्या सरपंचासह उपसरपंच पात्र ग्रामपंचायतच्या एका जागेवरील अतिक्रमण प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळेस अपात्र घोषित केल्याचं समोर आलेलं आहे। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सहलीवरती गेलेल्या भाजप आणि मित्र पक्षांच्या सदस्यांची अंताक्षरी। बीचवरील फेरफटका, जंगल सफारी, त्यानंतर हॉटेलवरील अंताक्षरीमध्ये वेळ घालवतानाचा व्हिडिओ समोर। पनवेलच्या कामोठे परिसरातील इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल या शाळेमध्ये हिंद दी चादर या कार्यक्रमाचं आयोजन। महाराष्ट्रासह देशातील अनेक प्रांतांची भाषा, वेशभूषा आणि संस्कृती विद्यार्थ्यांकडून सादरीकरण। नवी मुंबईमध्ये बापाने स्फोटच्या 2 अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे। कोपरखर्णे परिसरात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांकडून आरोपी नराधम बापाला अटक करण्यात आली आहे। धुळ्यातील निजामपूर जवळच्या खोरी सोजलॉनच्या प्रकल्पामध्ये पवनचक्कीच्या टॉवरमधील कॉपर केबल चोरीला गेल्यात। कंपनीचेच 2 इंजिनियर चोरीत सहभागी असल्याचा आरोप आहे। पोलिसांकडून दोघांना अटक तर इतर आरोपींचा शोध घेतला जातोय। कोल्हापूरमध्ये दुपारच्या वेळी घरात शिरून चांदीची मूर्ती चोरणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे। लक्ष्मीपुरी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपीकडून 3.25 लाखांच्या चांदीच्या देवाच्या मूर्ती देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत। साताऱ्याच्या वाईमध्ये विजेच्या डीपीमधील तांब्याच्या तारेची चोरी करणाऱ्या टोळीतील 6 जणांना अटक झाली आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। संशयितांकडे आणखी चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून 7 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत।